नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण ह्या पद्धतीची एक पाकळी किंवा पान शिकणार आहोत. कमी साहित्यात होणार आहे आणि नाजूक असं छान आहे. तुम्ही याचा अनेक प्रकारे उपयोग करू शकता. आज मी एक शॉर्ट्स टाकलेला आहे, त्याच्यात तुम्हाला कसं मॅनेज करायचं आहे ते सांगितलेलं आहे. तर त्यासाठी मी इथे पोपटी कलरचे 5 नंबरचे मोती घेतले, सुई घेतली आहे, 30 नंबरचा तंगूस आहे, वायर कट करण्यासाठी कात्री आहे आणि मी आता वायरला गाठ मारून घेते किंवा गाठ नाही मारली तरी चालेल. आपण सुरुवातीला 5 मोती घालणार आहोत पोपटी कलरचे. तुम्ही हे लाल, पिवळे, निळे, डार्क जांभळ्या कलरचे पानं केले तरी चालतील. वेगवेगळ्या कलरचे केलेत तर अजूनच छान. मी काही ह्या पानांचा उपयोग मी काही तोरणात वगैरे करणार नाही. नुसतं असं साधं सिंपल डिझाईन मॅनेज करायला आपल्याला ही छोटी छोटी पानं आहेत किंवा पाकळ्या आहेत. हे बघा, मी आधी गाठ नव्हती मारली. आता 5 मोती घालून असा गोल केला आहे. दोरा थोडा ओढून घ्यायचा म्हणजे ही मारलेली गाठ आतमध्ये जाते. आता परत इथे 5चा सर्कल घ्यायचा आहे. तर आपल्याला इथे 4 मोती लागणार आहेत. हे बघा, आता आपण बाहेरच्या साईडनी पडत आहोत. मी हे बाहेरून सांगते. म्हणजे आता दोरा आपला बाहेरच्या साईडने आला आहे आणि ही आपली आतली बाजू राहणार आहे. तर आतल्या बाजूने आपल्याला 5 मोत्यांचं जे सर्कल आहे त्याचा एक एकच मणी येऊ द्यायचा आहे. तर आता पुढचं 5चं फुल करताना आपण 1, 2, 3 मोत्यातनं सुई फिरवून घेणार आहोत. एक फुल करताना 3 मोत्यातनं फिरवावी लागते आणि एक फुल करताना 2 मोत्यातनं फिरवावी लागते. हे बघा, आता इथे परत 4 मोती घालायचे. सुई ज्या मोत्यातनं काढलेली आहे त्याच्या उलट्या दिशेने फिरवून हे करायची. आता हे बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे आतमध्ये एक एकच मोती राहणार आहे आपला 5 मधला. तर आता आपण फिरवताना ही सुई आतमधल्या साईडने आहे, तर आपल्याला फक्त 2 मोत्यातनंच फिरवून घ्यायची आहे. तसा 5चा गोलाकार तयार व्हायला सुरुवात होते. असे एकूण आपल्याला 10 करायचे, 9 पूर्ण करायचे आणि 10वा जोडायचा आहे. आता सुई असं पाहिलं तर बाहेरच्या दिशेने फिरवून घेणार आणि 3 मोत्यातनं बाहेर काढून घेणार. परत 4 मोती घ्यायचे. आता आपली सुई आतल्या साईडने आहे म्हणून फक्त 2 मोत्यातनंच फिरवून घ्यायची. तुम्ही जेव्हा सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला बरोबर कळेल की आतला भाग कोणता आहे आणि बाहेरचा भाग कोणता आहे. असं मी 9 वेळेस करून घेते आणि 10वा कसा जोडायचा ते तुम्हाला सांगते. हे बघा, माझं हे 9 वेळेस विणून झालं आहे आणि सुई आता बाहेरच्या साईडने आहे. तर आपल्याला 10वा जोडायचा आहे. तर हा पहिल्याचा आतला एक मणी सोडायचा आहे आणि हा जो पुढचा आहे त्याच्या मणी साईडने आलेला, म्हणजे बाहेरच्या साईडने आपले प्रत्येक याचे 2-2 मणी सुटणार आहेत बघा. आणि ह्या मण्यात म्हणजे त्या 5च्या जो मध्ये येणार आहे तिथे आपला
जोडल्या जाणार आहे. तर आता इथे जसं आला आहे तसंच ह्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची. तर आता आपण 2 मणी घेणार आहोत आधी, कारण आपली बाहेरची साईड आहे. हे बघा, आता 4 मणी झालेत आपले, हे साईडचे 2 आणि आत्ताचे वरचे 2. आता आपण 1 मणी घालून ह्या साईडच्या मोत्यातनं काढून घ्यायचं आहे. असं एक गोल तयार करायचे. मी आज रांगोळीमध्ये एक पांढऱ्या कलरचा गोल टाकलेला आहे, तो सेम ह्याच पद्धतीने करायचा आहे. तुम्ही आतमध्ये कोणताही ठेवू शकता कलर. मी ह्या हिरव्या आणि पोपटीमध्ये पांढऱ्या कलरचा केलेला आहे. आता हे बघा, हे झाल्यानंतर आपण आत्ता विणलेली ही पाकळी आहे. तर आपल्याला असं टर्न होऊन ह्या शेजारच्या 5 मधल्या हे बाहेरचे जे 2 आहेत त्यातनं सुई बाहेर काढायची आणि दोरा थोडा घट्ट ओढायचा आहे. खूप जर ओढला तर हे अकसल्यासारखं होईल डिझाईन. हे बघा, 2 मोत्यातनं काढले. आता 3 मोती घ्यायचेत. इथे टोक करायचे आपल्याला. तर पहिला मोती सोडून द्यायचा आहे आणि मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. तिसरा मोती आपला इथे आहे बघा, हा तिसरा. आता हा दोरा थोडा ओढून घ्यायचा आहे म्हणजे ते 2 मोती जवळ येतील. आता 1 मोती घालून हे बघा, आपण ह्या पाकळीवर इथून विणकाम केलेलं आहे. हे बघा, आपण असं विणलं होतं. आता त्याच्या मागचा जो मोती आहे ह्या 2 मधला, त्याच्यातनं ह्या दोन्ही मोत्यातनं सुई बाहेर काढायची. म्हणजे तिथे असा भाग दिसेल बघा. ह्या 2वर हे 2 मोती येतील आणि हे वरती टोक येईल. आता इथे ना एक छोटा छोटा गॅप दिसतो, तर त्या गॅपमध्ये पण आपल्याला हिरवा मोती बसवायचा आहे. हिरवा म्हणते पोपटी, जो तुम्ही कोणता कलर घेणार आहे तो मोती बसवायचा आहे. आणि आता हे समोरचे जे 2 मोती दिसतात ना, 1 मोती घालून ह्या समोरच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. म्हणजे इथला आकार तो थोडा मॅच होऊन जातो. आता सुई परत आतल्या साईडनी घालायची आपल्याला. आता जसा इथे मणी आपण एक मॅनेज केला आहे तसा हे इकडच्या पाकळीला करायचं आहे. तर आपण ह्या आतल्या 3 मोत्यांमधनं सुई फिरवून घेणार आहोत. हे बघा, मी इथनं मध्ये निघालेली आहे. हा पहिला मोती झाला, हा दुसरा आणि हा तिसरा. आतले हे 3. परत आता वरती जाण्यासाठी हा साईडचा आणि हे वरचे 2. परत आता इथे 1 मणी घेऊन हे समोर जे आपण आत्ता घातलेला मोती हा आहे. तर आता सुई आपल्याला 1 2 3 4 5 आणि इकडे खाली 6 अशी 6 मोत्यातनं फिरवून खाली आणायची आतल्या भागात. एकदम जमत असेल तर एकदम काढा, नाहीतर 2-2 मोती घालून मग सुई बाहेर काढा. हे बघा, थोडंसं पान असं खालीवर झाल्यासारखं होतं. प्रेस केलं की व्यवस्थित बसतं. हे झालं आपलं पान तयार. आता इथे गाठ मारून दोरा तोडून घ्यायचा आहे. असं तुम्ही बरेचसे पानं करा. एखादं आतमध्ये सर्कल किंवा एखादी तुम्ही गोल प्रकारची रांगोळी केलेली असेल तर त्याच्या बाजूला ठेवायला हे सुंदर छान अशा पाकळ्या तयार होतात. गाठ मारून मी 1-2 मण्यांमधनं सुई फिरवून घातली आहे. इथे तुम्ही तुमच्याकडे जर मोठा मोती असेल 10 किंवा 12 नंबरचा तर तो तुम्ही इथे मध्ये घालू शकता. माझ्याकडे तेवढा मोती नाही आहे म्हणून मी हे ओपनच ठेवलेलं आहे. याचा आकार बघा, विठ्ठलाचा जो टिळा आहे त्या टिळ्याप्रमाणे दिसतो.
तर तुम्ही अशा अनेक प्रकारच्या पाकळ्या करू शकतात. तर मी अजून तुम्हाला ह्याच पॅटर्नमधला दुसरा प्रकार दाखवणार आहे. तो पण करायला सोप्पा आहे. हा 5-5 मोती घेऊन केलेला आहे, तो 4 मोत्यांचा आहे. तर आता आपण तो करायला सुरुवात करूया. हा दुसरा प्रकार जो आहे त्यालाही 5 नंबरचेच मोती घ्यायचे आहेत. मी इथे हिरवा कलर घेतला आहे. बाकी साहित्य तेच आहे, कारण पान हे एकाच कलरमध्ये करतो आहे आपण. हे बघा, 4 मोती घालायचे आणि वायरला गाठ मारून घ्यायची. सुई अजून मी एका मोत्यातनं फिरवून घेते, म्हणजे गाठी आतमध्ये चालली जाईल. आता 3 मोती घ्यायचे. 3 मोती घेऊन ह्या मोत्यातनं सुई निघाली आहे, त्याच्या उलट्या दिशेने सुई घालून तोच चौकोन पूर्ण करायचा आहे. आणि आता चौकोन कसा आपण ह्या मधल्या याच्यावर येऊन परत पुढे पट्टी करत असतो, हे तसं न करता फक्त खालच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची. मी आधी ह्या प्रकारचं डिझाईन शिकवलेलं आहे महिरपीसाठी. आपल्याला ह्या मोत्यात नाही जायचे, फक्त खालच्या मोत्यातनं बाहेर पडायचे, म्हणजे त्या पाकळीला असा गोलाकार शेप येतो. असे आपल्याला 12 चौकोन करायचे आहेत. हे बघा, आता मी ह्या साईडच्या मोत्यातनं सुई काढून घेते. परत सांगते, समोर पट्टी करताना ह्या आणि ह्या मोत्यातनं निघायचं नाही, फक्त आपल्याला ह्या खालच्या मोत्यातनं बाहेर पडायचं आहे. हे बघा, मी बाहेर खालच्या साईडनी काढून घेतलं आहे. आता परत 3 मोती घालायचे आणि ह्या साईडच्या मोत्यातनं बाहेर यायचं आहे. परत आता फक्त ह्या एकाच मोत्यातनं बाहेर पडायचं आहे. हे बघा, असा गोलाकार शेप यायला सुरुवात झालेली आहे. तर असे एकूण आपल्याला 12 करायचे आहेत. 12 करते. मी ना एक वर्कशॉप घ्यायचं ठरवत आहे. तर कोणी जर उत्साही असेल तर अशा मैत्रिणींनी मला कमेंट करा. ज्यांना कोणाला शिकायचं असेल त्या वर्कशॉपमध्ये, तर मला पर्सनली कॉल करा. आणि काय शिकायचं आहे आधी ते पण आपण ठरवूयात, म्हणजे आधी चर्चा करूयात की कोणता डिझाईन आपल्याला शिकायला आवडेल. तसं मला तुम्ही मेसेजद्वारे सुचवू शकता. मग एक 8-10 जणींचा जर ग्रुप झाला तर मग मी वर्कशॉप घ्यायला रेडी असेल. हे बघा, कारण काय होतं, काही काही वस्तू ज्या आहेत त्यांचे व्हिडिओ बनवायलाही खूप त्रास होतो, कारण मोठ्या मोठ्या वस्तू असतात, जसं महालक्ष्मी पट्टी आहे किंवा पानातला गणपती आहे मोठा, म्हणजे कोणत्याही झाल्या नावाच्या पट्ट्या, तर त्या करायला बराच वेळ लागतो. तर तशा गोष्टीचं आपण वर्कशॉप घेऊ शकतो. एक 2 3 4 5 6 7 8 9 झाले.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हा 12वा. इथे आपण 12 पूर्ण करणार आहोत. पहिल्या पाकळीमध्ये आपण 10वा जोडला होता. तर आता इथे हे 12 चौकोन पूर्ण करायचे आहेत. हे बघा. आणि काय करायचं आहे, हे असं थोडंसं, हे बघा आता वरच्या साईडनी एक एक मणी सुटणार आहे. तर आपली सुई आपल्याला आता खालून इकडनं ह्या वरच्या मोत्यातनं काढायची आहे. हे बघा, ह्या साईडच्या मोत्यातनं, म्हणजे आपण नेहमी जसं समोर येतो ना तसे ह्या मोत्यातनं काढून घ्यायची आहे. आता इथे 2 मोती घालायचे आहेत आणि इथे पण सेम असंच करायचं आहे. आतनं एक एक सुटत जाणार आहे बघा आणि बाहेरच्या साईडने एक एक सुटत जाणार आहे. तर हा जो चौकोनातला हा मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. आणि दोरा असा ओढायचा आहे. परत आता खाली मोती घालायचा नाही आहे. आता ह्या मोत्यातनं आपण बाहेर पडलो होतो त्याच मोत्यातनं वरच्या साईडने सुई बाहेर काढायची. हे बघा, हे असं दिसेल, थोडंसं वरती उभारून आल्यासारखं किंवा असं खाली प्रेस झाल्यासारखं दिसेल. आत्ता आपण हे जे 2 मोती विणलेत तर त्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ती सुई अशी आतल्या साईडनी येईल बघा. आता इथे परत 2 मोती घ्यायचे आणि ह्या खालच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता हे बघ, आपण ह्या मोत्यातून बाहेर पडलो होतो आणि हे वरती विणकाम केलं आहे. आता हा समोरचा जो मोती आहे त्याच्या उलट्या, त्याच्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि खालच्या साईडनी अशी आता ह्या सगळ्या मोत्यातनं आतले जे मोती आहेत ना गोल, त्या मोत्यातनं फिरवून घ्यायची आहे. फक्त आतलेच मोती घ्यायचे आहेत. हे बघा, असं फिरवून आपण सुरुवात ह्या मोत्यापासून केली पण आता आणि शेवट ह्या मोत्यापाशी झाला आहे. पण आता हा दोरा जो आहे तो आपल्याला असा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे ते 2 मोती थोडे खालचे जे 2 मोती आहेत तसे जवळ येतील, म्हणजे एका लाईनीत आपल्याला असे 6 मोती दिसतील. आता सुई ही इकडे बाहेर नेऊन गाठ मारायची आहे. ही पण पाकळी आपली तयार झाली आहे. इथेही तुम्ही मध्ये तुमच्याकडे 10 नंबर किंवा 12 नंबरचा मोती असेल तर तुम्ही इथे मध्ये पण लावू शकता. हे बघा, आपला पाकळीचा दुसरा प्रकार तयार झाला. सोप्या होणाऱ्या अशा ह्या कलाकृती आहेत, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे मला की तुम्ही जर माझी कलाकृती पाहून करत असाल तर तुम्ही मला ती पर्सनली व्हॉट्सअपवर पाठवा. मी कधीतरी त्याची पोस्ट टाकेल की तुम्ही बनवलं आहे. आणि म्हणजे कारण प्रत्येकाची कलाकृती फिनिशिंग वेगवेगळी असते, रंगसंगती वेगवेगळी असते. तर तुम्ही मला जर डिझाईन पाठवल्या मी केलेल्या कलाकृतीच्या तर मी ते लोकांपर्यंत पोहोचवू शकेल. त्या टाकताना फक्त खाली तुमचे नाव लिहा, म्हणजे मला ते मेन्शन करता येईल. हे बघा, मी
ह्या मेहरपीचा आधीच व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, निरंजन मेहरप म्हणून. तर मी तुम्हाला सहज ठेवून दाखवत आहे की कसं मी मॅनेज करू शकते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल त्याची. हे ठेवताना, कारण आपण हे एकेरी केले आहेत त्याच्यामुळे ना थोड्याशा अशा खालीवर होतात, तर व्यवस्थित हाताने प्रेस करा आणि मग ठेवा. हे बघा, आता इथे मध्ये वाढवायचं असेल तर हे डिझाईन असं करायचं. ह्या पाकळ्या परत इथे तुम्ही अशा लावू शकता. हे बघा, छान अशी आपली रांगोळी, साधी पण छान दिसणारी नाजूक अशी रांगोळी आपली तयार झाली. डिझाईन जर आवडली असेल तर नक्की बनवा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.